पूर्वीच्या काळी प्रत्येक सेलिब्रेशनसाठी, मग वाढदिवस असो किंवा ॲनिव्हर्सरी, ही स्वीट डिश आवर्जून बनवली जात असे. ती बनवण्यासाठी गृहिणींची सकाळपासून साग्र संगीत धावपळ होत असे. दूध आणणे, दूध तापवणे, ते आटवताना ते खाली पातेल्याला लागणार नाही याकडे लक्ष देणे, गॅस बारीक ठेवणे आणि मधनं दूध हलवणे आणि बरंच काही. तुम्ही ओळखला का हा पदार्थ? चला तर मग पुन्हा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये. आज आपण बघणार आहोत कालांतराने कालबाह्य ठरलेला एक दुधापासून बनवला जाणारा गोड पदार्थ. नाव सांगा बरं पटकन. हो, अगदी बरोबर, मलईदार बासुंदी. ही जी स्वीट डिश आहे ना, यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नाही, कलर नाही, मैदा नाही, खवा पण नाही, पण तरी तो स्वीट डिशचा बादशाह आहे, बरोबर ना? बासुंदी सिर्फ नामी काफी आहे. त्यासाठी मी इथे घेतलेले अर्धा लिटर दूध, ते छानपैकी 15 ते 20 मिनटं मंद गॅसवर छानपैकी आटवलेले आहे. आटवताना त्याला मधनं हलवलेले आहे. आटवून झाल्यानंतर त्यात चवीनुसार साखर घातलेली आहे. तुम्हाला साखर नसेल चालत तर तुम्ही स्किप पण करू शकता. व नंतर छानपैकी आटवून घट्ट मलईदार बासुंदी तयार केलेली आहे. एकदम स्वीटचा साधा आणि सोपा आणि सरळ पदार्थ. तुम्हाला कसा आवडतो का हा पदार्थ? तुम्ही गोड खाता का? तुमच्याकडे बनवली जाते का? इथून पुढे तुम्ही नक्की सेलिब्रेशनसाठी बासुंदी बनवून बघाल. बाहेरचं केमिकलयुक्त स्वीट खाण्यापेक्षा आपल्या घरातल्या घरात आपल्या हाताने बनवलेलं केव्हाही चांगलं, बरोबर ना? त्यासाठीच हा एक स्वीट डिशचा एक उत्तम पर्याय आहे. कशी वाटते ही बासुंदी? तुम्हाला आवडली का? आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे सजेशन्स असेल तर नेहमीच स्वागत आहे माझ्या चॅनलवर. थँक्यू सो मच. कमेंटमध्ये